एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर जे निर्णय घेतले त्यापैकी जे खर्चिक आहेत किंवा सरकारला परवडणारे नाहीत ते रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा धडाका फडणवीसांनी पदावर विराजमान झाल्यानंतर लावला। मग यात आरोग्य विभागातलं 3200 कोटींचं टेंडर असो किंवा शिक्षण विभागाचे निर्णय। आता एकनाथ शिंदेंनी जी फाईल स्वतः मंजूर करून निधीचंही वाटप केलं होतं ती फाईल रद्द करून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी वाटप केलेला निधीही व्याजासहित वसूल करण्याचे आदेश काढलेत। सरकार बदलल्यानंतर एकमेकांचे निर्णय बदलणं ही समजण्यासारखी गोष्ट असते, पण एकाच सरकारमध्ये असूनही एकनाथ शिंदे यांचे निर्णय गेल्या 1.5 वर्षात ज्या पद्धतीने रद्द होत आहेत ते बरंच काही सांगणार आहे। पंकजा मुंडेंच्या विभागाने एका निर्णयात 14 प्रकल्प रद्द केलेत आणि खुद्द एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय बदलून टाकलाय। पण हे मागचं कारण काय आहे आणि एकनाथ शिंदे यांचे निर्णय सतत रद्द का होत आहेत तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे। महाराष्ट्रात 2006-07 पासून राज्य तलाव संवर्धन नावाची योजना अस्तित्वात आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील विविध भागातल्या तलाव आणि जलस्रोतांचं पुनरुज्जीवन करण्यात येतं। नद्यांमधील प्रदूषण रोखणं, जलस्रोतांमधील गाळ काढणं, नद्यांमधील पाण्याचा प्रवाह सुधारणं, नदी परिसरातील सुशोभीकरण आणि स्थानिक परिसंस्थांचं संरक्षण करण्याचं काम या योजनेतून केलं जातं। महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत ही संपूर्ण कामं पार पाडली जातात। त्यासाठी लागणारा निधी राज्य सरकारकडे वेगळा प्रस्ताव सादर करून उपलब्ध केला जातो। याच योजनेअंतर्गत तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी, ज्यांच्याकडे पर्यावरण खातंही होतं, 11 तलाव संवर्धन प्रकल्पाला मंजुरी दिली। या 11 प्रकल्पांसोबत अजून 3 प्रकल्पांचाही समावेश आहे जे महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना मंजूर झाले होते। एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या आणि आता रद्द करण्यात आलेल्या 11 प्रकल्पांमध्ये लातूरमधील मुक्तेश्वर, समतानगर, औसा तलाव, रायगडच्या कर्जतमधील वडप तलाव, बीड जिल्ह्यातील परळीमधील परमपोक तलाव, अलिबागमधील बेलोशी, जळगावच्या चाळीसगावमधील कलमठ, विसापूर, देवली आणि ब्राह्मण सेवागे तलावांचा समावेश आहे। या प्रकल्पांचा अंदाजित खर्च जवळपास 244 कोटी रुपये होता, ज्यापैकी 73 कोटी रुपये आधीच वितरित करण्यात आलेत। उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या 3 प्रकल्पात रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील ओझर तलाव, मुंबईतील एरंगळ आणि नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील खांबळे तलावांचा समावेश होता। त्याचा खर्च जवळपास 35 कोटी अपेक्षित होता, त्यापैकी 18 कोटी रुपये वितरितही करण्यात आले। मात्र आता 16 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतर हे प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। या समितीने शिक्कामोर्तब केलं की 14 पैकी 5 तलाव संवर्धन प्रस्ताव राज्य तलाव संवर्धन योजनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयार केले गेले नव्हते, तर इतर 9 प्रस्तावांनी पहिल्या अर्जाला 2 वर्षांहून अधिक काळ लोटूनही पर्यावरण विभागाला सुधारित प्रकल्प अहवाल सादर केले नव्हते, त्यामुळे हे प्रकल्प रद्द करण्यात आले। एकूण 14 तलाव संवर्धन प्रकल्पाला पूर्वी दिलेली तत्वतः मंजुरी रद्द केली जात असल्याने आर्थिक अनियमितता टाळण्यासाठी राज्य सरकारने या प्रकल्पांसाठी यापूर्वी वितरित केलेला निधी जमा झालेल्या व्याजाचा वसूल केला पाहिजे अशी शिफारसही राज्य सरकारच्या समितीने केली, जी पंकजा मुंडे यांच्या पर्यावरण विभागाने स्वीकारली आणि आदेश काढला। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेले बरेच निर्णय विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकतर रद्द केलेत किंवा त्यात काही आवश्यक बदल केलेत। यात एप्रिल 2025 मध्ये फडणवीसांनी शिंदेंचा एक राज्य एक गणवेश निर्णय रद्द करून शालेय शिक्षण विभागाच्या शाळा व्यवस्थापन समितींना गणवेश ठरवण्याचे अधिकार असल्याचं जाहीर केलं। तर शिंदे सरकारच्या कार्यकाळात शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आधुनिक यांत्रिकीकृत स्वच्छतेसाठी आरोग्य विभागाला देण्यात आलेल्या 3200 कोटी रुपयांच्या 5 वर्षांच्या निविदेवरही फडणवीस सरकारने स्थगिती आणली। अशा एक ना अनेक योजनांमध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काळातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्णय स्थगित केल्याने अनेक वेळा त्यांच्यातील सुप्त संघर्ष पाहायला मिळाला आहे। तर एकनाथ शिंदे यांना दुसरा धक्का हा आता पर्यावरण विभागातून मिळाला आहे।